मोठा सोहळा अयोध्येत होतोय त्याला अर्थातच आमच्या सगळ्यांच्या मनापासून शुभेच्छा आहेत आणि त्याचं काम लवकरात लवकर पूर्ण व्हावं. कारण मागच्याच आठवड्यात मी नागपूरला काही कामासाठी वर्ध्याला चालले होते आणि भारतीय जनता पक्षाचे काही सहकारी मला तिथे भेटले एअरपोर्टवरच आणि त्यांनी मला असलं सांगितलं, आम्ही चर्चा झाली बऱ्याच गोष्टींची आणि त्याच्यात त्यांनी मला असं सांगितलं की मंदिराचं सगळं काम 2027मध्ये म्हणजे 3 वर्षांनी पूर्ण होणार आहे. मोठा प्रोजेक्ट आहे, त्यामुळे पुढच्या 2-3 वर्षात त्याचं काम पूर्ण होईल असं त्यांनी भारतीय जनता पक्षाच्याच लोकांनी मला सांगितलं. त्यामुळे टप्प्याटप्प्याने ते काम सुरू आहे. आता कसं कसं काय होतं आहे आपण बघूया आणि ते वेळेत पूर्ण व्हावं एवढीच अपेक्षा आपण करूया आणि त्या उपक्रम जे बघत असेल त्यांना शुभेच्छा देऊया. दादा 2 दिवसापूर्वी दादांनी मशीन चौक ते कात्रज चौकादरम्यान पाहणी केली. त्या पाहणीवर खूप राजकीय चर्चा सुरू झाली. तुमच्या मतदारसंघात दादांनी खूप लक्ष घातलेलं दिसतंय. काय वाटतं तुम्हाला दादांनी? दादा पुण्याचे पालकमंत्री आहेत, त्याच्यामुळे अर्थातच लोकशाहीमध्ये प्रत्येकाला कुठेही जायचा अधिकार असतो. म्हणजे आमच्याकडून तरी लोकशाही आहे, केंद्रात दडपशाही आहे असं सगळे म्हणतात, पण त्याच्यामुळे पालकमंत्री कुठे गेले ह्याच्यात गैर काय. 2 दिवसापूर्वी रोहित पवारांना ईडीचं एक समन्स आलं, बुधवारी हजर राहण्याचे आदेश दिले चौकशीला. रोहित पवारांनी त्यांना उत्तर देत असं म्हणले की जरांगे पाटील मुंबईत पोहोचतात असं काय आहे, थोडं उशिरा बोलवा. नाही, लवकर किंवा उशिरा नाही, आदल्या दिवशी किंवा त्याच दिवशी आलं, राजन साळवींनाही त्याच दिवशी आलं आणि रोहित पवारांनाही आलं. विरोधकांचा आवाज 1 मिनिट आणि तेजस्वी यादवला पण त्याच दिवशी आहे. विरोधकांना किंवा महाविकास आघाडीच्या विशेष नेत्यांना दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे. अहो, हे दडपशाहीचाच राज्य आणि देश आहे ना, काय त्याच्यात नवीन. आणि डेटा, मी आरोप करत नाही आहे त्यांच्या जे सत्ताधाऱ्यांवर, पण तुम्ही जर डेटा काढला, पार्लमेंटला ऑफिशियली सांगितलेलं आहे ऑन रेकॉर्ड की या देशात इन्कम टॅक्स, CBI आणि EDच्या नोटिसेस या 95% विरोधी पक्षाच्या लोकांमध्ये आहेत, सत्ताधाऱ्यांमध्ये नाहीत. हा डेटा पार्लमेंटचा ऑफिशियल डेटा आहे. त्याच्यामुळे आमच्या कुटुंबाला किंवा विरोधी सहकाऱ्यांना आईस, इन्कम टॅक्स, CBI आणि ED आईसच्या नोटिसेस येतात. त्याच्यात आम्हाला काही नवीन वाटत नाही. आमची भाषणं जरा धारदार झाली की नोटिसेस येतात, त्यांच्या विरोधी बोललं की नोटिसेस येतात. इंडिया अलायन्सचे एक मेंबर्स आहेत ते पुन्हा इंडियाकडे जाताना दिसत आहेत किंवा त्याची चर्चा सुरू झाली. नितीश कुमारांच्या बाबतीमध्ये बातमी येतात की ते आता इंडिया जॉईन करतील, इंडिया अलायन्समधून बाहेर पडतील. या सगळ्यामध्ये इंडिया अलायन्स किती स्ट्रॉंग राहील लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत, त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? कारण मीटिंग्स ज्या आहेत त्या सतत होत आहेत, मात्र त्याच्यातून फ्रुटफुल असं काही कॅन्डिडेचर दिसत नाही PMचं किंवा जे विरोधक विचारतात किंवा सत्ताधारी सतत विचारतात. माझ्याकडून इंडियाकडून विचारलं जातं उमेदवाराचा चेहरा. भारतीय जनता पक्षाकडे आमच्याकडे टीका करायला काही राहिलेलंच नाही. कारण जो हल्ला ते आमच्याकडे करायचे तो सगळे विषय म्हणजे भ्रष्टाचार मुक्त भारत करू किंवा काँग्रेस मुक्त भारत करू. आज काँग्रेसमधले लोक भारतीय जनता पक्षात किती नंबर्सनी आहेत याचा कोणीतरी आढावा घ्यावा. त्याच्यामुळे काँग्रेस संपवायला निघालेली भारतीय जनता पक्ष यांनी काँग्रेसचे किती नेते त्यांच्या पक्षात घेतले किंवा त्यांचे सहकारी पक्ष आहेत हे तुम्ही बघताय काय. त्याच्यामुळे आता इंडिया अलायन्समध्ये आदरणीय पवारसाहेबांचं स्टेटमेंट मी तुमच्याच चॅनलवर पाहिलं की 36 सीट ऑलरेडी आमच्या क्लिअर झालेल्या आहेत चर्चेमधून. त्याच्यामुळे महाविकास आघाडीमधल्या 36 ऑलरेडी क्लिअर झालेल्या आहेत. पुढच्या 2-4 दिवसात, आज पवारसाहेब मुंबईला जाणार आहेत, तर पुढच्या 2-4 दिवसातच मला वाटतं महाविकास आघाडीची मीटिंग ठरलेली. मला तारीख माहिती नाही, आज सकाळी एका म्हणजे वाचनात आलं माझ्या. त्यामुळे ती एक 2-4 दिवसात होईल मीटिंग. आणि देश पातळीवर अनेक राज्यांमध्ये वेगळे परमिटेशन्स कॉम्बिने म्हणजे इंडियाची आघाडीच्या जेव्हा जम्बो मीटिंग्स व्हायच्या तेव्हाही ठरलं होतं की प्रत्येक राज्याचं मॉडेल कदाचित वेगळं असेल. आमच्याकडे एक चेहरा ते दाखवतात तसं नसेल, पण इथं टीम आमच्याकडे चांगली आहे. त्यांच्याकडे एक चेहरा विरुद्ध एक मोठी टीम आहे, कारण का त्या बाजूला टीमच नाही आहे. कारण का दडपशाहीच्या माध्यमातून कुठल्याही मंत्र्याला काय काम करताना आपण दिसतं आहे. आपण सगळ्या म्हणजे आम्ही तर दिल्लीत फार जवळून पाहतो ती दडपशाही. जरांगे पाटील मुंबईला आरक्षण मिळावं म्हणून उपोषणाला बसण्यासाठी जाणार आहे. 2-4 दिवस संपूर्ण लॉ अँड ऑर्डर जे आहे त्यांच्यावरती डिपेंड असणारे मोठ्या संख्येनं लोक त्यांच्यासोबत जातील
असं सध्या चित्र आहे एकूण लॉजिस्टिक्स किंवा सगळी यंत्रणा पाहता. तुम्हाला काय वाटतं जर इतक्या मोठ्या संख्येनं लोक मुंबईमध्ये आले तर वेगळ्या समस्या आणखी निर्माण होतील, सॅनिटेशनच्या असतील किंवा इतर सरकार दृष्टीनं सरकारनं काही तयारी केलेली तुम्हाला दिसते? नाही, तो सरकारचा प्रॉब्लेम आहे ना. आता संविधानामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला मोकळा श्वास घ्यायचा अधिकार दिला आहे, आंदोलन करायचा अधिकार दिला आहे. आणि जरांगे पाटलांनी अनेक आठवड्यापूर्वी सांगितलं होतं, इशारा दिला होता महाराष्ट्र सरकारला की ह्या तारखेला मी येणार आहे. तर इतर दोन गोष्टी, मराठा, धनगर, लिंगायत आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचे प्रश्न जर सोडवले असते तर हा दिवस महाराष्ट्र सरकारवर आला नसता. आणि तारीख अनेक वेळा चर्चेतूनच झालेली आहे ना. त्याच्यामुळे महाराष्ट्र सरकार आणि महाराष्ट्राचे गृहमंत्री यांनी तयारी केलीच असेल. बघूया काय होतं. ताई, त्यालाच धरून एक प्रश्न आहे. 26 तारखेपासून पुन्हा नेत्यांना, खासदार आमदार सगळ्यांना गावबंदी करा असं एक आव्हान मनोज जरांगे पाटील पुन्हा सकाळी करण्यात आले. पुन्हा तीच परिस्थिती महाराष्ट्रात उद्भवत होईल, कारण जाळपोळ झाली होती, दगडफेक झाली होती, अनेक मंत्र्या, नेते, आमदारांच्या गाड्या पडण्यात आल्या होत्या. तुम्ही मराठा समाजाला काय आव्हान कराल? पुन्हा काय दहशतीची परिस्थिती राज्यात निर्माण होईल? मराठा, धनगर, लिंगायत आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अतिशय संवेदनशील आहे. आणि कोणीही सरकार, म्हणजे आमचा उद्या येईल किंवा आत्ता जे सरकार आहे त्यांनी जर प्रस्ताव आणला तर आम्ही पूर्ण ताकदीने त्यांना सहकार्य करू. लॉ अँड ऑर्डरचा काय प्रॉब्लेम येतो हा विषय आमचा नाही हो, आम्ही विरोधी पक्षातले आहोत. जे सत्तेमध्ये आहेत, 200 आमदार त्यांच्याकडे आहेत, त्यांनी ताकद लावली पाहिजे ना. लॉ अँड ऑर्डर इज अ स्टेट सब्जेक्ट आणि ते होम मिनिस्ट्रीच्या अंडर येतं. त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीसांना हा प्रश्न तुम्ही विचारला पाहिजे, मला विचारायच्या ऐवजी. ताई, त्याच देवेंद्र फडणवीसांनी ना एक फोटो ट्विट केला आहे, कदाचित तुम्ही बघितलं असेल. ते नगरसेवक असताना, म्हणजे खूप जुना आहे, कारसेवक म्हणून ते रेल्वेने नागपूरवरून रवाना झालेला फोटो आहे. विरोधक सातत्याने विचारत होते की राम मंदिरासाठी तुमचं योगदान काय, किंवा मस्जिदीवरून तो सगळा विषय झाला होता. त्यांनी आज सकाळी एक फोटो ट्विट केला ज्यात फडणवीस स्वतः नागपूर रेल्वे स्टेशनातून तिकडे अयोध्येला जाताना दिसतात कारसेवक म्हणून. गेले असतील, मला नाही. दिले त्यांनी थोडक्यात, म्हणजे कोणाला? विरोधकांना, जे टीका करत होते ना की तुम्ही कारसेवक. अहो, ही लोकशाही आहे, दडपशाही नाही आहे. आमच्याकडून लोकशाही आहे, त्याच्यामुळे त्यांनी उत्तर दिलं, ठीक आहे, त्याच्यात गैर काय किंवा व्हॉट्स द बिग डील. एक शेवटचा फक्त प्रश्न विचारा. काल खरं तर उद्या जे आयोजन सगळं होते, उद्धव ठाकरेंना, पवार साहेबांना पण आमंत्रण होतं, पवार साहेबांनी लेखी उत्तर दिलं. उद्धव ठाकरेंना देखील आमंत्रण आहे, पण ते नाशिकला जात आहेत, काळाराम मंदिरात आरती करतायत. शिवनेरीवरून माती पण घेऊन जाणार होते, पण काही कारणास्तव ते येऊ शकले नाहीत. पण त्यांनी अयोध्येला न जाता काळाराम मंदिरात जाणं पसंत केले. त्यावरून पुन्हा एकदा राजकारण होईल राज्यात असं वाटतं या सगळ्या गोष्टींवरून. माझी वाटतं की श्रद्धा आणि सबुरी याच्यात ही आपले संस्कार आहेत. त्याच्यामुळे श्रद्धा आणि सबुरी आपण सगळ्यांनीच दाखवली पाहिजे. आणि मला असं वाटतं मंदिर, मस्जिद, चर्च किंवा गुरुद्वारा ह्याच्यात जायला कोणाचं आमंत्रण लागत नाही. तुम्हाला जेव्हा इच्छा होईल तेव्हा प्रत्येकजण जाऊ शकतं, त्याला आमंत्रण थोडी लागतं. त्याच्यामुळे उद्धवजींना जे योग्य वाटेल ते त्यांच्या श्रद्धेप्रमाणे करतायत, त्याच्यात गैर काय.